सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते. उमेदवार तर घरोघरी जाऊन प्रचार करतात आहे, मात्र त्यांचं कुटुंबीयही या प्रचारात सक्रिय पाहायला मिळत आहे. मी बोलतोय माहीमबद्दल. माहीमकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यासोबत प्रचारात पाहायला मिळते. खास करून अमित ठाकरे यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे ज्या आहेत त्या प्रचारामध्ये दिसतात आहे. मिताली यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुमच्या हातात हे सगळे बॅनर, पोस्टर, पॅम्पलेट पाहायला मिळतात आहे. कसं वाटतं या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी होऊन, कारण तुमच्यासाठी हे सगळं नवीन आहे? खरं तर मला जेन्युनली बरं वाटतंय, कारण आम्ही आम्ही जसं की डोर टू डोर करतोय तिथे आम्ही लोकांची जे काय बोलतोय, गप्पा मारतोय, त्यांचे सगळे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेतोय आणि ते ऐकून म्हणजे आम्ही ते सॉल्व्ह करतोय. जसं सॉल्व्ह करत जातोय तसं आम्हाला बरं वाटतंय की आम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहे जे या प्रचारा थ्रू पण सॉल्व्ह झाले आहेत आणि जे मोठे प्रॉब्लेम्स आहेत त्यांची काम सुरू झाली ऑलरेडी. राजसाहेब असतील, शर्मिला वहिनी असतील किंवा स्वतः अमित साहेब असतील, त्यांना सगळेच ओळखतात, पण ठाकरेंची सून जेव्हा आपल्या घरी येते, प्रचार करते, आपल्याशी बोलते, कसं लोकांचा रिस्पॉन्स येतो? लोकांना बरं वाटतंय की आम्ही ऍक्च्युली डोर टू डोर जातोय. त्यांनी आधी कधी बघितलं नव्हतं, सो त्यांना बरं वाटतंय की अमित येतोय त्यांच्या घरी येऊन खातोय, त्याला ओवाळतायत. सो त्यांना ते आवडतंय, त्यांची गप्पा मारतोय. अमितजींची एक मुलाखत ऐकली, त्यामध्ये ते असं म्हणतात आहे की मिताली माझ्यासोबत एखाद दुसरा दिवस येईल असं वाटलेलं, मात्र तुम्ही सतत त्यांच्यासोबत पाहायला मिळताय. मला ऑनेस्टली बरं वाटतंय. मी तिचं सांगितलं तसं मला त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घ्यायला खरंच आवडलं की मी त्यांचे सॉल्व्ह करू शकतोय आम्ही प्रॉब्लेम्स. म्हणून मला आवडतंय, मला खूप इंटरेस्ट आला ह्याच्यात. ही जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच तुम्हाला कल्पना आली असेल की आता सगळेच कामाला लागणार? हो, मी तर ठरवलेलं की मी अमितला फुल 100% सपोर्ट देणार. मी जिथे तो जाणार तिथे मी जाणार. मॉर्निंग टू इव्हनिंग जे काय आमचा प्रचार असतो तो फुल रूट कम्प्लीट करणार त्याच्यावर, जसं असेल तसं. माहीमकडे तर सगळ्यांचं लक्ष आहे, मात्र जेव्हा तुम्ही असं बघता की विरोधकांची जी काही टीका टिप्पणी येते, मग पक्षाबद्दल येते किंवा उमेदवाराकडे, मग ते ऐकताना काय वाटतं? आम्ही टीका टिप्पणीकडे जास्त लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम करतोय. आमचा फोकस आमचा कॅम्पेन आहे आणि लोकांची सेवा करण्यात जातो. बरं, अमितजी तुम्ही काय सांगाल? कारण पत्नीचा सक्रिय सहभाग आहे, कुटुंबाचा सक्रिय सहभाग आहे, तुमची आई प्रचार करते, साहेबांच्या सभा होतात आणि त्याबरोबर तुमचे सासू सासरे देखील सगळ्या प्रचारात सक्रिय आहेत. नाही, सगळेच रस्त्यावर उतरले, मित्र असतील सगळे, म्हणजे आम्ही सगळे उतरलोय. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. एक असं सपोर्ट असो बाजूला की म्हणजे आता मी त्या दिवशी काल बोललो तसं की जे विषय येत आहेत, जे अडचणी येत आहेत, ते आम्ही रात्री पण आमच्या डिस्कशन्स जे व्हायचे ते आता बदललेत निवडणुकीच्या काळात. त्या दिवशी हिनी विचारून लगेच किल्लेदार सरांना सांगितलं की कोळी वड्यात मला वाटतं लाईट नाही आहे. किल्लेदार सरांनी ते लगेच अरेंज केले आणि मग हिनी मला विचारलं रात्री की अरेंज झाले का. तर रात्री मला वाटतं आमचं झालेलं 12:30-1ला. तर मी विचारलं तिला, उद्या विचारू का? तर ती बोलली नाही, आत्ता विचार. त्याच्यामुळे आमचे आता डिस्कशन्सचे जे टॉपिक्स आहेत ते पण बदलले आहेत. आम्ही आता लोकांच्या विषयांबद्दलच बोलतो, त्याच्यामुळे वेगळा माहोल आहे, पण आम्हाला आवडतं. म्हणजे घरोघरी जाऊन लोकांना भेटणं आम्हाला आवडतं. तुमच्या होम मिनिस्टर एकदम सक्रिय झालेत आणि सूचना करायला लागले. हो. आणि तिने पॉलिटिकल सायन्स शिकलेली मुलगी आहे, सो तिला तिची आवड आहे. त्याच्यामुळे पण हे जे विषय आहेत ते गंभीर आहेत, कारण घरोघरी जाऊन जर लोक बोलत असतील की माझ्या नळाला गटाराचं पाणी येतंय किंवा आमच्या असे आम्ही ठिकाणी गेलो जिकडे सूर्यप्रकाश नाही पोचत, म्हणजे तुमचं आर्किटेक्चर किंवा तुम्ही एक बिल्डिंग बनवताना तुम्ही बेसिक विचार तर केला पाहिजे की सूर्यप्रकाश जे निसर्ग आपल्याला देतो ते तर पोचलं पाहिजे तुमच्या घरी. असे भीषण परिस्थितीत लोक राहतात. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मदत करायची गरज. आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक त्याच्यासाठी उतरलोय आणि म्हणून मला वाटतं 2024ची निवडणूक ही राजसाहेबांसाठी आणि पक्षासाठी ही खूप उत्कृष्ट असेल. तुम्ही प्रभादेवी इथे ज्यावेळेस प्रचार सभेमध्ये भाषण केलं तेव्हा तुम्ही एक तुमचा अनुभव सांगितला की दिवाळीच्या वेळी तुम्ही गेलेला आणि पहिले दिवस आंघोळीसाठी देखील पाणी नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे सगळी. एक्झॅक्टली. आणि मी तो मला हिट झालं, कारण मी त्याच दिवशी ती सकाळची अंघोळ माझी झालेली आणि अशी मजेत झालेली. त्याच्यामुळे मला ते हिट झालं की अशा परिस्थितीत लोक राहतात जिकडे घरी पाणी नाही आहे आणि संध्याकाळीपर्यंत दिवाळीची पहिली अंघोळ नाही होते. त्याच्यामुळे मला ते हिट झालं लगेच आणि माझी अशी लगेच रिॲक्शन आलं की कुठेतरी आपण ह्यांची मदत केली पाहिजे.
आणि कुठेतरी मला वाटलं की आपण ह्या गोष्टीसाठी आपण नशीबवान तर आहोत, पण आपण अशा पोझिशनमध्ये आहोत जिकडे आपण त्या लोकांची मदत करू शकतो. त्याच्यामुळे मी देवाचे आभार मानतो. म्हणजे माहीममध्ये यावेळेस परिवर्तन हे निश्चित आहे. नाही, नक्कीच. आणि मला ते लोकांना भेटूनच कळतंय की त्यांना कुठेतरी तो बदल हवा आहे. कारण मी घरी गेल्या राजसाहेबांच्या घरातनं कोणतरी आल्यानंतर मी असं डोळ्यात पाणी असं लोक आत बोलवतात, औक्षण करतात. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं भेटून. शेवटी रिझल्ट काय तो आपल्याला 23लाच कळेल, पण मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. चला, हे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही दोघांनीही बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.